गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 12 चेंडू, 25 धावांची आवश्यकता. मॅच रंगात आली आहे. जिंकणार कोण, दसई की जिंकणार टोकावडे पोलीस स्टेशन, यावर सर्वांच्या नजरात सध्याच्या घडीला. बघाड आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 39 लक्ष, 12 चेंडू, 25. सिक्सर किंग ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिलाय. आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की बगाड कधी येणार आणि त्यांची गोलंदाजीच पाहिजे. पहिला चेंडू तर डॉट आलाय. 11 बॉल 25 चं समीकरण. क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. माळशेज क्रिकेट असोसिएशनचं हे दमदार आयोजन आपण पाहतायत. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. दुसऱ्यांदा जीवनदान आहे ते सूरज कापडीला. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केले. शेवटचे 10 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगात आली आहे. टोकावडे पोलीस स्टेशन या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि आपला दबदबा, पोलीस खात्यामध्ये जो दबदबा आहे ना, तो मैदानावर देखील दाखवला. काय बॅटिंग केली संजीव साखरे यांनी. तर दुसऱ्या बाजूला संकुल ऑन स्ट्राइक. ओ हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. पाहायचं. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तिसऱ्यांदा जीवनदान आहे खेळाडू सूरजला. 2 धावा येतील. शेवटचे 7 बॉल आणि 21 समीकरण. 7 चेंडू 21 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. पोलीस स्टेशन टोकावडे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही धसईकर. 7 चेंडू 21. हा चेंडू महत्वाचा. इथे षटकार आला तर धसई कंबॅक करेल. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे एक सिंगल धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे आपल्याला. लेग बाईट्स. एकदा वाली. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. ते आता 6 बनवायच्यात. 20 धावा. इथे गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. फक्त 5 धावा. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचे बॉल आता मैदानामध्ये 6 शिल्लक. 20 बनवायच्यात. संधी देवा डीजे कुणाल. थँक्यू थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आता कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. मला वाटतं मिलिंद आहिरे यांच्याकडे चेंडू सोपवलाय. सुनील सर काय बक्षीस.
सुनील माळी सर काय बक्षीस? गोलंदाजी मार्कवर मिलिंद सर आलेले. 6 चेंडू आणि 20 धावा. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. जो जिंकेल तो माही 11 आंबेळे बरोबर क्वार्टर फायनलचा. वेलकम गौरव, तुमचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक मित्र परिवार उपस्थित आहेत. मानाच्या या करंडकामध्ये आपण पाहताय शिवछत्रपती चषक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे मिलिंद सामना जिंकवणार की सामना सूरज जिंकवणार तेच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आहेत. 6 चेंडू 20चं समीकरण. सिक्सर किंग ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल हवेमध्ये, तिथे 2-2 क्षेत्ररक्षक. कॉलिंग खराब आहे, कॉलिंग खराब आहे. आकाश तिथे पोहोचू शकले असते. 2 धावा आल्यात. शेवटचे 5 चेंडू आणि 18 धावा. 6 बॉलमध्ये 6 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर 2 वेळा तो सूरज मैदानाच्या आत. शेवटचे 5 चेंडू आहेत. 18 धावांची आवश्यकता. मॅच रंगात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर सूरज. 5 चेंडू. जय आणि पराजयाचं अंतर म्हणजे सूरज. इथे बिगेट आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जखम पे नमक. चेहरा का मला सिक्सर किंग म्हटलं जातं ते मैदानामध्ये सूरज कापडी दाखवतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायच्यात 12. 4 चेंडू 12 धावा. प्रत्येक दिवसाचा क्वार्टर फायनल रंगतदारच झालाय. एक माही 11चा सोडला तर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 4 बॉल 12. इथे टाकलेला हा चेंडू सूरजच्या बॅटमधून सुंदर फटका. क्षेत्ररक्षक. कॉलिंग, कॉलिंग खराब. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरीचा प्रयत्न सूरज करणारच नाहीये. 2 धावा आल्यात. शेवटचे 3 बॉल आणि 10चं समीकरण. 3 चेंडू 10 धावा. 2 षटकार येतील का ते आपल्याला पाहायचं. आणि 2 षटकार जर आले तर गौरव कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सूरज कापडीसाठी. पाहूया ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का, की दुसऱ्या बाजूला मिलिंद सर हा सामना जिंकून देत आहेत ते पाहायचं. नकुलजी भांडे यांच्याकडून तरी देखील 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. प्राइज खूप मोठं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मिलिंद उजव्या हातानं. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल आपल्याला पाहायचं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. इट्स अ व्हाईट बॉल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3. धावा बनवायच्यात 9. हा सामना इथून जर जिंकून दिला सूरज कापडीने तर गौरव कडून 1000. दुसऱ्या बाजूला नकुलजी भांडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. असं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारांसाठी. तिथं 2 षटकार आले तर ते पारितोषिक. 3 बॉल 9. इथे पोलीस लाईन कडून देखील भरपूर मोठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. 3 चेंडू 9 धावा. सूरज ऑन स्ट्राइक. आणि हा चेंडू एका बाजूला शेर, दुसऱ्या बाजूला 1.25 शेर. तेच पाहायला मिळालं. 2 चेंडू 9 धावा. इथे एक चौकार, एक षटकार सामना जिंकून देईल दसईला. 1 डॉट बॉल, 1 विकेट. इथे पोलीस स्टेशनला जल्लोष करायला भाग पाडेल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. धाकधूक प्रत्येकाची वाढली आहे. जे बसले होते ते उभे राहिले, जे उभे होते ते आपल्या टाचेवर उभे आहेत. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. मिलिंद तयार. स्ट्रायकर एंडवर सिक्सर किंग सूरज कापडी. 2 चेंडू 9 धावा. मिलिंद. इथे बिग हिट आणि ओ झेल ड्रॉप. आणि मला वाटतं सूरजला जीवनदान. चेंडू सीमा पार. 4 चौकार. मित्रांनो, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 5ची आवश्यकता आहे. इथे षटकार हा खेळावाच लागेल. 1 चेंडू 5 धावा. मित्रांनो, दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या आपण वाजू. आणि शेवटच्या बॉलवर जर विनिंग 6 गोल्डन 6
सूरज कापडी खेळत असेल तर त्याच्यासाठी गौरव कडून 1000 आणि नकुलजी भांडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चेंडू 5 धावा, क्रिकेटचा थरार जिंकणार टोकावडे पोलीस स्टेशन की जिंकणार अम्मी दसईकर. एक बॉल 5 धावा, षटकार कंपल्सरी मारायचा आहे. एका धावेची किंमत जर कुणाला विचारायची असेल इंदेच्या मैदानावर आल्यानंतर तर ती फक्त ओजिवलेकरांना विचारायची. एक बॉल 5 धावा, जाव्या मैदानाच्या आत. शेवटचा बॉल थरार क्रिकेटचा. हे आमच्या आयोजक कमिटीचं नियोजन आहे. एक चेंडू अजून 500 रुपयाचं बक्षीस आहे. मला वाटतं षटकार मारला तर 5000चं जमा होईल कारण सामना 10,000चा आहे. एक चेंडू 10 की 51 ते पाहिजे आपल्याला. गोलंदाज तयार आणि हा सामना इथे जिंकलाय टोकावडे पोलीस. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू. जरी पराजित झाले असतील परंतु वाघासारखे खेळलेत त्यांचं अभिनंदन. हाडलक सूरज. क्रिकेट हा खेळ आहे, एका संघाला आनंद देतो एका संघाला दुःख, परंतु जबरदस्त मॅच झाली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय फिर से एक बार संजीव साखरे साहेब सरकार. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊ. संजीव साखरे सर आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि संघ टॉप 5 मध्ये झाला. टॉस साठी चला सुनील माळी सर कॅप्टन. माळी सर टोकावडे टीम टॉस साठी चला. टॉस साठी टोकावडे सर आपला नियम असतोय ही क्वालिफायरची लढत आहे. इथून सेमीवाला भेटणार. 5 मिनिटं देऊ तुम्हाला, फक्त टॉस करा. अहो सर आपण ही सेमी मध्ये एक संघ नेणार आहे यामधून. हा आणि इथे सेमी मध्ये संघ गेल्याशिवाय काय होणारच नाहीये. टॉस प्रथम मॅन ऑफ द मॅच देऊ. उपस्थित ग्रामस्थांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब संजीव सर. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल मला मॅन ऑफ द मॅच सिलेक्ट केलं पण मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. पण आजच्या या मॅचच्या मला वाटतं खरं मॅन ऑफ द मॅच आयरे मित्र आहेत आमचे की ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच येऊन सुद्धा त्यांनी सामना जिंकून दिला आहे. तर माझ्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. या खरोखरच संजीव सर तुमचे मनापासून आपण कौतुक करू कारण क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्याचा नाही आहे. 11 जण आहेत आणि त्या 11 जणांचा खेळ म्हणजे क्रिकेट. जबरदस्त कामगिरी तुमची राहिली. अभिनंदन. 2 मिनिटं थांबा फक्त. अभिनंदन संजीव सर, अभिनंदन मिलिंद सर. आणि आता आपण टॉस करू. चला टॉस आपण करतोय आणि दर्शन आलेलं आहे. आता धोका वाढलाय टोकावडे पोलीस स्टेशन. संजीव सर, संजीव साखरे सर, दर्शन आलाय म्हणजे धोका वाढलाय. अभिनंदन, तुमचं कौतुक आपण करू. दुसऱ्या बाजूला सर देखील उपस्थित आहेत. वेलकम सर. आपण टॉस करतोय. कोणाच्या शुभ असते? अरुणदादा बांगर यांच्या शुभ असते आपण टॉस करू. ही महत्वाची लढत. अमोल सर कुठे आहेत? अमोल घोलप. किती षटकांचा सामना? 3. ओके, 3 षटकांचा सामना. सेमी मध्ये कोणता संघ जातोय ते आपल्याला पाहायचं आहे. अमोल सर आपण लगेच व्यासपीठावर यायचे. त्या 3 संघांमधून एक चिठ्ठी काढा. पहिली सेमी कोणची होईल लगेच आपण मॅच खेळवणार आहोत. यानंतर टेल असा कॉल हेड आहे. टोकावडे पोलीस स्टेशन टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग. ओके, नाही विजय संघ नका टाकू. यांची आपण दुसरीच मॅच खेळवणार आहोत. काल ज्या 3 चिठ्ठ्या निघाल्यात त्यामधून 2 काढणार आहोत. त्यांची पहिली सेमी होईल म्हणजे ती दुसरी होईल यांची विजयवाल्यांची. 3 चिठ्ठ्या करा फक्त. कामतपाडा, टोकावडे
आणि मांडवत. चला क्षेत्ररक्षण लावा. माई 11